विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। 1820 लिटर हातभट्टी दारू जप्त। सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 20 जून रोजी दुपारी केलेल्या कारवाईत मुळेगाव तांडा येथील एका घरातून 1820 लिटर हातभट्टी दारू जप्त करून 93,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सविस्तर वृत्त असे की खात्रीलायक मिळालेल्या बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका व भरारी पथक कार्यालयाने 20 जून रोजी दुपारच्या सुमारास मुळेगाव तांड्याच्या पश्चिमेस LKP सिटीच्या पाठीमागे चुनाभट्टी विवेकानंद नगर येथील एका घरात धाड टाकून अनिता संजय राठोड व 41 वर्ष या महिलेच्या ताब्यातून हातभट्टी दारू भरलेला 70 लिटर क्षमतेच्या 26 रबरी ट्यूबा अशी एकूण 182 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। सदर महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदरची कारवाई सीमा तपासणी नाक्याच्या दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, भरारी पथक दुय्यम निरीक्षक SA पाटील, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चौहान, जवान तोग्गी, दशवंत बेगमपुरे व वाहन चालक झडगे व वाघमारे यांनी केली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।